शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता घोषणा केलेली आहे की लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे आणि सर्व शेतकरी या योजनेच्या हप्त्याच्या अगदी मनापासून अगदी जीवातून वाट पाहत आहेत, परंतु तरी देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो काही अपडेट्स आलेले आहेत ते अपडेट पाहूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अगदी मनामध्ये नाराजी निर्माण झाली। शेतकरी मित्रांनो, सरकारविषयी त्यांच्या मनामध्ये दोष निर्माण झाला आणि तो द्वेष काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता लवकरात लवकर निर्णय घेतलेला आहे आणि लवकरात लवकर थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची लाभार्थी असाल, वाट पाहत असाल तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, तुमच्यासाठी अत्यंत गोड बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की आता या एकादशीच्या निमित्तानं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सोबत थेट जमा करणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 ही रक्कम आता लवकरच जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेच्या अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नव्हते। शेतकरी फक्त बातम्याच ऐकत होते की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार, उद्या त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार, परंतु त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते थेट रक्कम डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला फक्त हे कामे करावं लागणार आहेत। महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत, अगदी कडक नियम आहेत। या नियमाचं जर तुम्ही उल्लंघन केलं म्हणजेच की या नियमाचं जर तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या अटीचं कडकपणे तुम्ही पालन करा, या अटीचं पूर्णपणे पालन करा आणि या 2000 रुपयाच्या रकमेचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या अटीचं पालन करत नसाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील या योजनेपासून वंचित राहणार आहात। शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करेन अशा शेतकऱ्यांना मात्र कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील 2000 रुपये या रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या या अटीचं पुरेपूर पालन करणं तुम्हाला अतिशय आवश्यक असणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिली अट अशी आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकच्या शाखेमध्ये जा, तुमची बँक ती शाखा कोणती आहे तिथे जा, तुम्ही तपासून घ्या। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही केलं तर अगदी शेजाऱ्याला पैसे येतील परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण की शेजाऱ्यानं हे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असणार आहे आणि तुम्ही मात्र केलेलं नसणार आहे, त्यासाठी तुम्हाला पैसे येणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं अतिशय आवश्यक असणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नसताल तर तुम्हाला भविष्यात देखील या योजनेचे पैसे येणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की या हप्त्याचे पैसे नाही आले तर नाही आले, पुढच्या हप्त्याचे तर येतील। तर शेतकरी मित्रांनो, तसं नाही, जर तुमची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे तर तुम्हाला भविष्यात देखील या योजनेचा लाभ होणार नाही, तुम्हाला भविष्यात देखील या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो शेतकरी
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र भविष्यात देखील पैसे येणार नाहीत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दुसरी अट लागू केली आहे, ती अट अशी आहे ई-केवायसी करणे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांच्या मात्र चिंतेमध्ये वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो यावेळेस महाराष्ट्र शासनाने अगदी कडक नियम लागू केलेले आहेत आणि आता हे नियम सर्व शेतकऱ्यांसाठी समान नियम असणार आहेत। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो जर तुमचं ई-केवायसी असेल तर तुम्ही चिंता करू नका, थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या पैशाचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की आता जर ई-केवायसी नाही केली तर भविष्यातील देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। भविष्यात देखील ही योजना चालूच राहणार आहे आणि या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी असणे। ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याच्या 2000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढणे हे बंधनकारक असणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आयडी काढली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही। जर तुम्ही फार्मर आयडी काढली तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो आपली फार्मर आयडी ही आपल्या 7/12शी लिंक केलेली असते आणि त्यासाठी आता महाराष्ट्र शासनालाही आपलं स्टेटस तपासणं अगदी सोप्या पद्धतीने होतं। त्यासाठी आपली फार्मर आयडी काढणे हे अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मर आयडी वर आपला सर्व 7/12 डिटेल त्यांना माहिती पडते आणि थेट आपल्या खात्यावर पैसे जमा करण्यास त्यांना देखील मदत होते। त्यासाठी फार्मर आयडी काढणे हे सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य केले आहे। सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर जा आणि तुमची फार्मर आयडी काढून घ्या। शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करू नका, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेची हप्ता चालू करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो तुमचा जर पीएम किसान योजनेचा हप्ता बंद पडलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेचा हप्ता चालू करून घ्या। शेतकरी मित्रांनो जर तुमचा पीएम किसान योजनेचाच हप्ता बंद असेल तर नमो शेतकरी योजनेच्या या योजनेचे 2000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, म्हणजे की नव्या हप्त्याचे 2000 तुम्हाला मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेची ही योजना महाराष्ट्र शासनाशी काय संबंध आहे, तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्राच्या शासनाने केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केलेली आहे आणि त्या योजनेच्या नियम व अटी लागू केलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसान वाल्याने वंचित ठेवलेला असेल तर महाराष्ट्र शासन देखील तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या 2000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर या सर्व अटी पूर्ण करणं हे तुम्हाला बंधनकारक ठरणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या अटीचं पुरेपूर पालन करत नसाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो जर या अटीचं पुरेपूर पालन करसाल तर तुम्हाला कोणीही या योजनेपासून या 2000 रुपयाचा लाभ घेण्यापासून तुम्हाला वगळण्यात येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा, या अटीचं पुरेपूर पालन करा। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केली आहे, ती संभाव्य तारीख आहे 30 जुलै। 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो ही अपडेट खरी आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते, आता त्यांचा क्षण आता अगदी जवळ आले आहे, त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे। शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये एवढी रक्कम आता जमा होणार आहे। 9वा हप्ता जास्त दिवस रखडला आता, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।